केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज रत्नागिरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे आज सुपूर्द केला। याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। उमेदवारी दाखल केलेली गेलेली आहे आणि हे उमेदवारी दाखल करत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत, सन्माननीय रवींद्र चव्हाण, सन्माननीय दीपक केसरकर, सन्माननीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मी सर्वांचा अतिशय आभारी आहे। एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये ते आले, मला पाठिंबा दिला, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। मी भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली म्हणून मी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे। मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे। नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 2.5-3 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे। त्यामुळे आज उन्हामध्ये पण असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहिले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहिले, यामध्ये रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि किरण सामंत या सर्वांनी मला अभिप्रेत तसं सहकार्य दिलं, मी त्यांचा अतिशय ऋणी आहे। त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या रॅलीमध्ये म्हणा, फॉर्म भरताना म्हणा, जे वातावरण पाहिजे होतं ते तुम्ही उपस्थित राहिल्याने ते वातावरण बनलं आहे, त्याबद्दल तुमचंही धन्यवाद, मलाही धन्यवाद। अब की बार 400 पार, मोदी सरकार अशा घोषणांनी रत्नागिरी शहर दणाणून गेलं। यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिंदे गटाचे किरण सामंत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते।